नमस्कार. न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पाहूया आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. त्रुटीपूर्तता शाळावरील अन्याय दूर करा. महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीचे 10 मार्चला आझाद मैदानात आंदोलन. राज्यातील त्रुटीपूर्तता केलेल्या शाळांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि प्रलंबित मागणीच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीने आक्रमक पाऊल उचलले आहे. समितीच्या वतीने येत्या 10 मार्च 2026 रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भामध्ये समितीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना लेखी निवेदन सादर करून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले आहे. सदर पत्रात नमूद केल्यानुसार 12, 15 आणि 24 फेब्रुवारी 2021च्या शासन निर्णयानुसार त्रुटीची पूर्तता केलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना 14 ऑक्टोबर 2024 रोजी मानवी वैकल्पिक टप्पा मंजूर करण्यात आला होता. मात्र 25 ऑगस्ट 2025च्या शासन निर्णयाद्वारे या शाळांचे अनुदान अन्यायकारकरित्या रद्द करण्यात आले. हे रद्द केलेले अनुदान पुन्हा सुरू करून शाळांना समान टप्पा मिळावा यासाठी प्रलंबित टप्पावाढीचे आदेश तातडीने निर्गमित करावेत अशी आग्रही मागणी समितीने केली आहे. कृती समितीने सादर केलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये सन 2022-23 मध्ये कमी पटसंख्येमुळे अपात्र ठरलेल्या शाळांना 2023-24 किंवा 2024-25च्या संच मान्यतेनुसार अनुदान देणे, पुणे स्तरावर अघोषित असलेल्या शाळा व तुकड्या अनुदानासह घोषित करणे आणि सध्या 20% ते 80% अनुदान घेत असलेल्या शाळांना 1 जून 2026 पासून पुढील वाढीव टप्पा लागू करणे यांचा समावेश आहे. यासोबतच अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ठोस पेन्शन योजना, वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना लागू करावी आणि शिक्षकांचे निवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्ष करावे अशा मागण्याही यामध्ये करण्यात आली आहेत. या निवेदनावरती समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केल्या असून आंदोलनाचे नेतृत्व राज्य संघटक पुंडलिक रहाटे, उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, मुंबई विभागीय अध्यक्ष संजय डावरे आणि राज्य प्रसिद्धी प्रमुख प्रवीण पारसे, रवींद्र तम्मेवार, प्रमोद पाटील करत आहेत. तसेच राज्य प्रसिद्धी प्रमुख अमितभाई प्रसाद, मराठवाडा कार्याध्यक्ष वैजनाथ चाटे आणि समन्वयक संजय रंगारे यांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. मराठी शाळा आणि शिक्षकांचे भवितव्य वाचवण्यासाठी टीईटी परीक्षेची जाचक अट रद्द करावी असे या समितीने पत्रकामध्ये म्हटले आहे. शासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून त्वरित न्याय द्यावा, अन्यथा 10 मार्च रोजी होणारे धरणे आंदोलन अधिक तीव्र होईल असा इशारा संघटनेने दिला आहे. या आंदोलनाची प्रत पोलीस निरीक्षक आझाद मैदान मुंबई यांनाही देण्यात आली आहे. यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आताच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.